यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही। त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत आता बातमी समोर आली आहे। अखेर आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, परंतु आता सरकारने काही अटी घातली आहे। महाराष्ट्र राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक अगदी 5 मिनिटापूर्वीच पार पडली आहे। या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचे आता सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजे की बघा, भरपूर वर्षापासून शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट बघत होते, परंतु आता सरकारचा निर्णय झाला आहे। सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही। बघा, यामुळे कर्जमाफीची मोठी अपेक्षा धरलेल्या शेतकऱ्याला आता धक्काच बसला आहे। 10 लाख शेतकरी या प्रक्रियेमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सध्या आता शासनाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, कर्जमाफीबाबत अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। आता शेतकऱ्याला धक्काच बसणार आहे, कारण की 10 लाख शेतकरी आता कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यामध्ये आले आहेत। महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। कर्जमाफीचा प्रश्न कित्येक वर्षापासून रखडलेला होता। पहा, भाजप सरकारने जे आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, बघा, हा नारा या ठिकाणी भाजप सरकारने दिला होता, परंतु या नाऱ्याची पूर्णपणे अंमलबजावणी आणि या ठिकाणी पूर्णपणे कर्जमाफी होणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी तर होणार, परंतु सरकारने सांगितलं 10 लाख शेतकरी यासाठी अपात्र ठरणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे बघा, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आता काही कडक अटी लावल्या जाणार आहेत। 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघूच नका, असं आता सरकारने सांगितलं आहे। केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, जे गरजू शेतकरी आहे अशाच शेतकऱ्याला लाभ मिळणार। आता सरकारने घातलेल्या नवीन नियमामुळे लाखो शेतकरी या प्रक्रियेमधून आता बाद होत आहे। यामुळे शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला असून सविस्तर माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा, कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही। म्हणजे की बघा, आता या ठिकाणी शेतकरी बऱ्याच वर्षापासून आशा लावून बसले होते, आमचं 3 लाख कर्ज माफ होईल, 1.5 लाख कर्ज माफ होईल, कोणाकोणाचं तर 6 लाखांपर्यंत कर्ज आहे ते देखील माफ होईल असं शेतकऱ्याला वाटत होतं, परंतु आता शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्याला धक्काच बसत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याचे आदेश सरकारने आता दिले आहे। सरसकट कर्जमाफी दिल्या राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार असं सरकारला वाटत आहे। सरकारचं म्हणणं आहे, जर सरसकट कर्जमाफी केली तर बघा खूप निधी लागेल, त्यामुळे सरकारने आता भरपूर अटी घातली आहे आणि या ठिकाणी राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ नये म्हणून ह्या अटी सध्या लावण्यामध्ये आले आहे। बघा, आता या ठिकाणी पात्रतेचे कडक फिल्टर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणजे की बघा, आता कडक अटी लावण्यामध्ये आले आहे। यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे। गरजू शेतकरी नेमकं कोण आहे हे समजून घेणं आता खूप महत्त्वाचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही हे जाणून घ्या। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच सरकारच्या माध्यमातून तुमचं कर्ज नील होणार आहे। आता बघा,
2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आता तपासणी होणार आहे. बघा, सरकारने सांगितलं तपासणी होईल. सरकार एक विशेष समिती नेमून प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी सध्या करत आहे. जे शेतकरी निकषामध्ये बसत नाही त्यांना तातडीने बाहेर काढले जात आहे. 10 लाख शेतकरी बाद होणार असल्याने केवळ अधिकृत बातमीवर विश्वास ठेवा. बघा, तिजोरीतील मर्यादा आणि इतर खर्चामुळे सरकारने हे कडक पाऊल आता सध्या उचलल्याचं दिसत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे की बघा, सरकारने वेगवेगळे टप्पे केले आहे. बघा, सरकारचं म्हणणं आहे टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्यामध्ये यावी. आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 2021 ते 2025च्या दरम्यान नियमित कर्जदारांचा विचार होईल. ज्यांनी कर्ज वेळेत फेडले त्यांना 50,000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. म्हणजे की बघा, प्रोत्साहन मदत त्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. प्रशासकीय हालचाली सध्या सुरू झालेल्या आहे. बघा, दुसऱ्या इतर गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जाणार आहे. बघा, सरकारने सांगितलंय ज्या शेतकऱ्यांचे 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी सध्या कोणतीही आनंदाची बातमी नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही जर 2017 साली जर कर्ज उचललं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. 2021च्या पुढं आणि 2025च्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, सरकारची पुढील अट रेशन कार्डचा नवीन निकष आता कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच या योजनेमध्ये प्राधान्य मिळणार आहे. पहा, हे कार्ड कमी उत्पन्नाचा पुरावा म्हणून समितीने कागदपत्रे तपासणार आहे असं सांगितलं आहे. म्हणजे की आता शेतकरी बांधवांनो, बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलंय पांढरं कार्ड असणाऱ्या सदन शेतकऱ्याला या योजनेमधून वगळले जाईल. बघा, सरकारने सांगितले पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. बघा, सरकारने आता नवनवीन अटी घातली आहे. त्या अटींचे पालन तुम्हाला करावं लागेल. तुमच्याकडे कागदपत्र असायला हवी तरच या कर्जमाफीचा लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने पुढील अट घातली आहे ती म्हणजे की उत्पन्नाचा दाखला. बघा, हा कर्जमाफीच्या प्रक्रियेतील दुसरा मोठा अडथळा ठरत आहे. आता बघा, अडथळा कशामुळे तर सरकारने सांगितलं आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांना अपात्र ठरवले जाईल. शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्नाचे दाखले आत्ताच तयार ठेवणे गरजेचे आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, धनदांडग्या शेतकऱ्यांना स्वतः कर्ज भरावे त्यांनी असं सरकारने सांगितलं. म्हणजे की बघा, जे गरजू शेतकरी आहे अशांनाच लाभ मिळणार. बघा, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षाही वर आहे सरकारने सांगितलं त्यांनी स्वतः त्यांचे कर्ज भरावे. म्हणजे की बघा, तुम्ही आता तुमच्या घरचे उत्पन्न तपासा. जर 2 लाख उत्पन्न जर असेल बघा तरी तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. 2.5 लाख या ठिकाणी असेल तर अडचण येणार. बघा, 2,40,000 असेल तरी पण तुमची कर्जमाफी होणार. सरकारचा नियम तर नियम आहे. सरकारने सध्या नियम लावले आहे आणि त्या नियमाचे पालन शेतकऱ्याला करावेच लागणार, तेव्हाच कर्जमाफी होणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जमिनीच्या क्षेत्राबाबत सरकारने तिसरी अत्यंत कडक अट सध्या लावली आहे. ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना या योजनेमधून वगळले जाईल. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, जास्त जमीन असणारे शेतकरी सक्षम असल्याचे सरकारला स्पष्टपणे दिसत आहे. 10 लाखाहून मोठे कर्ज असणाऱ्या बागायतदार शेतकऱ्याला आता दिलासा मिळणार नाही. म्हणजे की बघा, एकतर तुमच्याकडे 10 एकर शेती आहे त्यावरून तुम्ही बागायतदार शेतकरी आहे तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे तुम्ही बागायतदार शेतकरी पण नसायला पाहिजे. बघा, अल्पभूधारक आणि कोरडवाहू जमिनीच्या शेतकऱ्यालाच या कर्जमाफीचा फायदा होणार. बघा, कर्जमाफी तर होणार, परंतु आता किती लाखापर्यंत होणार या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही खुशच होऊन जाणार आहात जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल. बघा, सरकारचा एक नारा होता
शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता लक्षपूर्वक बघा, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार. हो शेतकरी बांधवांनो, जर तुमचं 6 लाख कर्ज असेल किंवा 12 लाख देखील कर्ज असेल तरी पण तुमचं माफ करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे. म्हणजे की बघा, पहिले 1.5 लाखाची कर्जमाफी व्हायची, 1 लाखाची, 3 लाखाची, परंतु आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला 6 लाखांपेक्षा जास्त जरी शेतकऱ्याचं कर्ज असेल तरी देखील ते माफ करण्यामध्ये येणार. परंतु बघा, शेतकरी अटीमध्ये बसायला हवा, हेच या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पहा, व्हिडिओ मधामध्ये अजिबात सोडू नका, कारण की तुमचं भलं मोठं नुकसान होऊ शकते तुम्ही एक जरी चूक केली. आता बघा, कर्जमाफीसाठी सरकारने बँकांची एक विशेष यादी आता तयार केली आहे. केवळ ठराविक बँकांमधील कर्जाचीच माफी या ठिकाणी होणार असं सरकारने सांगितलं आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करून टप्प्याटप्प्याने बँकाची निवड केली जाईल. जिल्ह्यांची आणि बँकांची अधिकृत यादी सरकारकडून आता प्रसिद्ध केली जात आहे. तुमच्या बँकेचे नाव यादीमध्ये असणे ही कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाची पहिली अट या ठिकाणी सरकारने लावली. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यासाठी सरकारने सांगितलं आहे HDFC बँक आणि या ठिकाणी ICICI बँक बघा यांसारख्या बँकाचा विचार या ठिकाणी सरकार करत आहे. त्यानंतर खाजगी बँकांचं कर्ज वाटप मोठे काम केल्याने प्राधान्य मिळत आहे. म्हणजे की बघा, तुम्ही खाजगी बँकांमधून कर्ज उचलले आहे का तरी पण तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर बघा, सरकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील कर्जदारांचा क्रमांक लागणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्याला या बँकांमुळे मोठा फायदा होईल. बघा, आता या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यामध्ये आली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार. आता बघा, पुढच्या टप्प्यामध्ये इंडियन बँक आहे, त्यानंतर ॲक्सिस बँक आहे. बघा, सरकारच्या ताज्या अपडेट बघा, तुमच्या बँकेचे नाव तपासून पाहणे अत्यंत गरजेचं आहे. सरकारने आता सांगितलं आहे बघा, या ठिकाणी तुमचं नाव बँकांच्या यादीमध्ये येतं का नाही तपासून घ्या. ज्या बँकांची नावे यादीमध्ये नाही त्यांना आपले हप्ते स्वतः भरावे लागतील. म्हणजे की बघा, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव नाही आलं तर चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे 2 टप्प्यामध्ये ही कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु जे तुम्ही आता निकष पाहिले त्या निकषामध्ये तुम्ही बसायला हवे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, युनियन बँकची पण कर्जमाफी होणार. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक बघा, या देखील बँकेची कर्जमाफी होणार. सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या. आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की बघा SBI बँक बघा, या बँकेचं देखील कर्ज माफ होणार आहे. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे, ज्याला की SBI बँक असं देखील म्हणतात. या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी कर्ज उचलले. त्यानंतर बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघा, या देखील बँकेचं कर्ज माफ होणार. बघा, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही जर कर्ज उचललं असेल ते देखील शेतकऱ्याचे कर्जमाफ होणार. ही कर्जमाफी केवळ अटी आणि शर्तीच्या अधीन राहूनच केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनी आपली बँक यादी बघा, तुमचं नाव आहे का नाही हे तपासून घ्या. तुमची एक छोटीशी चूक आणि कर्जमाफी थांबवू शकते, एवढं लक्षामध्ये ठेवा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी केवळ शेती पिकासाठी घेतलेल्या बघा पीक कर्जालाच लागू असणार आहे. तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज उचलले असेल, विहिरीसाठी कर्ज उचलले असेल तर असे कर्ज माफ होणार नाही. सरकारने सांगितलं जे काय पीक कर्ज निघत असते 3 लाख, 4 लाख, 5 लाखांपर्यंत कर्ज शेतकऱ्याला मिळते, तेच कर्ज माफ केले जाणार आहे. डेबिटच्या माध्यमातून पारदर्शकपणे पैसे थेट बँक खात्यामध्ये वळवले जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही मध्यस्थ नसेल
असं सरकारने सांगितलं. पात्र लाभार्थ्याच्या मोबाईलवर लवकरच अधिकृत मेसेज येणार. आता बघा, कर्जमाफी तर झाली, बघा सरकारने निर्णय देखील घेतला, परंतु आता होणार कधी? बघा 15 मे ही तारीख या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. पहिली या ठिकाणी तारीख सांगितली होती ती म्हणजे की 30 जून. बघा सरकारने पहिली तारीख सांगितली होती 30 जून, 15 जून, परंतु आता 15 मेला फॉर्म सुटणार आहे. ते फॉर्म भरल्याच्या नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांची पुन्हा या ठिकाणी तपासणी केली जाणार. कुणाचे उत्पन्न जास्त आहे, कुणाचं उत्पन्न कमी आहे, कोणाकडं कोणतं रेशन कार्ड आहे, सर्व पात्रता तपासून शेतकऱ्याची कर्जमाफी अखेर आता होत आहे. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असताल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळत राहतील. बघा आता दुसऱ्या टप्प्यामधील यादी जेव्हा येईल तेव्हा सर्वात प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.